नमस्कार, इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। BMC कार्यकारी सहाय्यक या पदाच्या दुसऱ्या शिफ्टचा पेपर आता संपलाय। विद्यार्थी बाहेर येत आहेत। आपण परीक्षा केंद्रावरती आहोत। विचारूया पेपर सोपा होता की अवघड। मॅडम नमस्कार, काय नाव आपलं? साक्षी पाटील। साक्षी मॅडम, काय सांगाल कसा होता पेपर? पेपरची लेवल सोपी होती, रिझनिंग वगैरे छान होतं आणि बऱ्यापैकी चांगला होता। कारण थोडंसं डिफिकल्ट वाटलं बाकीच्या मुलांना, जसे स्टडी वाईज होते। BMCचे जे प्रश्न होते GK GSचे ते साधारणतः फक्त BMCचा म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या रिलेटेड प्रश्न होते की बाहेरचे पण काही प्रश्न होते? बाहेरचे पण प्रश्न होते ते। बाहेरचे पण? हो, बाहेरचे। बरोबर। एकंदरीत पेपरचं स्वरूप कसं, सोपा होता अवघड होता की कसं? मीडियम लेवलचा होता। मीडियम लेवल। हां, मराठी व्याकरण इंग्रजी कसं होतं? मराठी व्याकरण छान होतं, इंग्रजी बऱ्यापैकी चांगलं। तुम्हाला कसा गेला पेपर? चांगलं गेला। थँक्यू मॅडम। मॅडम नमस्कार, काय नाव आपलं? नेहा गुरव। नेहा मॅडम, काय सांगाल आजच्या पेपरबाबत? ओव्हरऑल पेपरची लेवल सांगायची म्हटली तर इझीच होती, फारच हार्ड नव्हता। पण सेक्शन वाईज सांगायचं म्हटलं तर मराठीची लेवल ही इग्नाइट अकॅडमी स्पेशली मला सांगायला आवडेल की मी फॉलो करते यूट्यूबला। तर इग्नाइट अकॅडमीच्या सेशन्सच्या थ्रू जे सांगण्यात आलं होतं की यावर फोकस करा, तर त्यानुसार एक क्वेश्चन्स होते मराठीला, तर मला तरी मराठीची लेवल इझी गेली। त्यानंतर इंग्लिशचं सांगायचं झालं तर इंग्लिशची लेवल अँटॉनिम्स होते, सिनॉनिम्स होते, जम्बल्ड वर्ड्स होते, त्यानंतर लाईन्स अरेंज करा, रिअरेंज करा लाईन्स करेक्ट सेट फॉर्ममध्ये, त्या पद्धतीचं। तर इंग्लिशची लेवल पण छान होती, इझी होती। आणि फक्त GS मला असं वाटतं, म्हणजे मला असं वाटतं की GSची लेवल जरा हार्ड होती आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन्सपेक्षा वेगळे क्वेश्चन्स आले। फॉर एक्झाम्पल करंट इयरचे क्वेश्चन्सपेक्षा लास्ट इयरचे करंटवर जास्त फोकस होता क्वेश्चन याचा। त्यानंतर मॅथ्स रिझनिंगची लेवल पण खूप छान होती, म्हणजे इझी होती ओव्हरऑल सांगायचं म्हटलं। मॅथ होतं की रिझनिंग होतं? दोघी होते, अरिथमॅटिक आणि रिझनिंग दोघी होते। आणि रिझनिंगचे क्वेश्चन्स पण इझी होते, मॅथ्सचे क्वेश्चन फारच कमी होते, पण रिझनिंगचे क्वेश्चन्स जास्त होते। सो ओव्हरऑल पेपर छानच होता, पण आता होप सो। GK GSचे जे प्रश्न होते त्याचं स्वरूप कसं होतं साधारणतः? GK GSचे क्वेश्चन्समध्ये एक तर लास्ट इयरचे क्वेश्चन्स जास्त होते, 2023 जर पकडायचं म्हटलं तर 2024चे एक्सपेक्टेड होते, तेवढे नव्हते, पण लास्ट इयरचे जास्त होते। आणि त्यातल्या त्यातही स्कीम्स वगैरेचे क्वेश्चन्स होते गव्हर्नमेंटच्या, मुंबईशी रिलेटेड क्वेश्चन फारच 1, 2 किंवा मॅक्सिमम 3-4 होते वाटतं ओव्हरऑल। आणि BMCची रिलेटेड एकच क्वेश्चन होता ओव्हरऑल, असे क्वेश्चन। सकाळच्या शिफ्टला मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी, अर्थसंकल्पाविषयी अर्थसंकल्पाविषयी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाविषयी एक प्रश्न होता GS मध्ये। हो, बाकी मुंबईबद्दलची काही माहिती वगैरे? मुंबईबद्दलची माहिती पण फारच कमी होती। जनरल नॉलेज विचारलं होतं? येस GK विचारला होता। तुम्हाला कसा गेला पेपर? मला छान गेला आहे, म्हणजे खूप छान नाही आणि खूप वाईट आहे। इग्नाइट अकॅडमीने जे सातत्यानं BMC साठी जे सेशन घेतले त्याचा काही फायदा झाला? त्याचाच मला खूप फायदा झालेला आहे। म्हणजे मी लास्टचे जे दिवस होते 10-15 दिवस, त्याच्यामध्ये इग्नाइट अकॅडमीच फॉलो करत होती आणि त्यामुळे मला खरंच हेल्प झाली एक्झाममध्ये। खूप खूप धन्यवाद मॅडम। थँक्यू मॅडम नमस्कार, काय नाव आपलं? वैष्णवी मोरे। वैष्णवी मॅडम, कार्यकारी सहाय्यकचा पेपर संपलाय आता। सकाळचे मुलं सांगत होते पहिल्या शिफ्टचे की पेपर त्यांना जरा हार्ड गेलाय, तुमची प्रतिक्रिया काय? सर, पेपर आमच्या शिफ्टचा एवढा काही अवघड नव्हता, पण आता आफ्टर ऑल TCSने पेपर घेतलेला आहे, म्हणजे परीक्षा हे कंडक्ट करतात, तर आता पेपर इझी गेल्यानंतर पण लक फॅक्टर आहे की नॉर्मलायझेशनने काय होईल। पण पेपर इतका काही हार्ड नव्हता, BMCबद्दल काही इतकं विचारलेलं नव्हतं, एखाद दुसरा प्रश्न पडलेला होता, आणि मुंबईबद्दल पण इतकं काही विचारलेलं नव्हतं। GS होतं तेही एवढं काही हार्ड नव्हतं, आणि मराठी इंग्लिश पण एवढं काहीच हार्ड नव्हतं। आता सिलेबस जो होता त्यामध्ये सांगितलं होतं की GK GSमध्ये मुंबई महानगरपालिका आणि मुंबईबद्दलचे प्रश्न विचारण्यात येतील। मग मुंबई महानगरपालिका किंवा मुंबईच्या व्यतिरिक्तही प्रश्न होते? त्याच्या व्यतिरिक्त प्रश्न नव्हते, पण तेही प्रश्न नव्हते। सिलेबस आणि विचारलेल्या प्रश्नांमध्ये बऱ्यापैकी तफावत होती, कारण हार्डनेस इतका काही नव्हता लेवलमध्ये। मॅथ, रिझनिंग, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण याबाबत काय सांगाल? खूपच सोपं होतं सर, खूप सोपं होतं। म्हणजे ज्या प्रकारे तलाठीचे किंवा मागचे जे पेपर झालेले आहेत, TCSचं जे लेवल हार्ड आपण म्हणतो, ती बिलकुल मेंटेन झालेली नव्हती। म्हणजे पेपर सोपा गेला तुम्हाला? पेपर सोपा गेलेला। GSचा पार्ट सोडला तर पेपर सोपा होता? GSचा पार्ट पण राज्यसेवाचा अभ्यास झालेला असल्यामुळे एवढा काही हार्ड नाही गेला सर। एकंदरीत तुम्हाला पेपर सोपा गेला? हो, पेपर मला सोपा गेला आहे। म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांचे प्रतिसाद असेच होते की पेपर सोपा गेलेला आहे। जेव्हा आम्ही एक्झाम हॉलमधून निघत होतो बाहेर, तर सगळ्यांचं म्हणणं हेच होतं की पेपर बऱ्यापैकी सोपा होता म्हणून। धन्यवाद मॅडम। थँक्यू। सर नमस्कार, काय नाव आपलं? विवेक पाटील। सर काय सांगाल कसा होता पेपर?
पेपर एकदम सोपा होता जसं मॅडमांनी सांगितलं. फक्त मुंबई महानगरपालिकेवर 2 प्रश्न होते. एक उपाध्यक्ष विचारला होता त्यांचा आणि एक सांडपाण्याबद्दल विचारलं होतं की ABCD कोणत्या गटात येतो बा तो. बाकी GS चे 2-3 प्रश्न बाहेरचे सोडले म्हणजे अदर स्टेटचे. GS पण सोपं होतं आणि मराठी पण सोपं होतं. म्हणजे हार्डनेस काही नव्हती एवढी. फक्त इंग्लिशचे थोडी हार्डनेस होती. म्हणजे इंग्लिश ज्याचं पक्का आहे तो या पेपरमध्ये बाजी मारेल. म्हणजे तुम्ही साधारणतः पूर्ण पेपर सोडवला? पूर्ण पेपर सोडवला. पेपर निगेटिव्ह नव्हता आणि जसं मुलांना वाटतं बॉ सेक्शन आहे, जशी मला भीती होती सेक्शन वाईज टाईम पुरणार नाही, तसं काही नाही. उलट सेक्शनमुळे सोपं गेलं. आता मुलांना जनरली GK GSची भीती जास्त वाटते. GK GSमध्ये मुंबई महानगरपालिका असेल किंवा मुंबईचा परिसर असेल त्याचे प्रश्न किती होते आणि ते सोडून बाकी प्रश्न किती होते? मुंबई महानगरपालिकेबद्दल 2 प्रश्न होते. बाकी आपल्या राज्याचे होते किंवा जसं काही निधी, किती निधी मिळाला, काय मिळालं त्याच्याबद्दल होते प्रश्न. आणि ज्या योजना आहे योजनेबद्दल पण 1-2 प्रश्न होते. बाकी काही नाही. बाकी ओव्हरऑल पेपर काही टेन्शन नाही. टेन्शन नाही म्हणजे पेपर सोपा गेला दिसतो? पेपर सोपा गेलेला आहे. मला चान्सेस 99% आहे. थोडे इंग्लिशचे 2-4 सोडले तर काय हरकत नाही. धन्यवाद सर. आता हार्डनेस आता आम्हाला तर सोपा आला. आता हार्डनेस कशी राहते उद्याच्या मुलांना त्याच्यावर आहे. कारण आज पहिलाच दिवस आहे. त्याच्यामुळे उद्याचा 1-2 दिवसाचे पेपर झाल्यावर समजेल की पुढची हार्डनेस कशी. पण मला तर सोपा गेलेला आहे. माझे चान्सेस 99% तर आहे. मला वाटतं की होईल असं. सर तुम्हाला इग्नाइट अकॅडमीकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद सर.